सकाळी सकाळी हवेमध्ये थंड असा गारवा, हातामध्ये वाफाळलेला चहा, त्याचबरोबर खारी शंकरपाळी असली की खायला किती छान मजा येते ना. आज आपण कुसकुशीत अशी खारी शंकरपाळी तयार करतोय. त्यासाठी आपण इथं अर्धा किलो एवढा मैदा घेतला. मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला कलोंजीचे बी घालून घ्यायचे आहे. 1 चमचा आपण जिरं घेतलेलं आहे. जिरंसुद्धा आपल्याला चुळूनच घालायचं आहे. 1 चमचा आपण ओवा घेतलेला आहे. ओवा पण चुळून घातला. अर्धा चमचा एवढं मीठ घातलं आणि 1/3 कप आपण तेल घालून घेतलं. म्हणजे चमच्याने आपण 3 चमचे एवढं तेल घालून घेतलं. तेल आता आपल्याला मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मैद्यामध्ये मिक्स करताना मैद्याच्या कणाला ना कणाला तेल लागलं पाहिजे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जे आपण इथं घेतलं आणि त्याची मूठ तयार करून बघायची. मूठ तयार झाली म्हणजे मैद्यामध्ये तेल मिक्स झालेलं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळताना ना खाऱ्या शंकरपाळीसाठी जास्त घट्टही नाही मळायची आणि जास्त पातळही नाही, अशी सैलसर कणिक मळून घ्यायची आणि ती थोडीशी मळून झाल्यानंतर त्याच्यावरती वल्ला रुमाल टाकून ही कणिक आपल्याला ना अर्धा तास एवढी भिजवायची आहे. अर्ध्या तासानंतर आपण रुमाल काढलेला आहे. थोडीशी कणिक आपल्याला ना मळायची आहे. कणिक मळून झाल्यानंतर कणकेमधला एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तो तळहातावरती चांगला मळून घ्यायचा आहे. याच पद्धतीने ना आपण कणकेचे सर्व गोळे ना तयार करून घेणार आहे. जे आपण इथं तयार करून घेतले त्याच्यामधलाच एक गोळा घ्यायचा आहे. बाकीचे गोळे झाकून ठेवायचे आहेत. पोळपाटावरती कणकेचा गोळा ठेवून कणकेच्या गोळ्याला ना थोडंसं तेल लावून लाटायचं आहे. तेल लावून लाटलं ना जिरं ओवा कणकेला चिटकून राहतं. त्याच्यामुळे इथं आपण पोळी लाटून घेतली. पोळी लाटल्यानंतर पोळीच्या ज्या कडा आहेत ना त्या कट करून घ्यायच्या आहेत. त्याचा एक चौकोनी आकार तयार होतो आणि आपल्याला खारी शंकरपाळी आपल्याला ना चौकोनी आकारामध्ये कट करून घेता येते. त्याच्यामुळे इथं आपण चौकोनी आकारामध्ये खारी शंकरपाळी कट करून घेतली. तळण्यासाठी इकडं आपण गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये तेल घालून घेतलं. लो टू मिडियम फ्लेमवरती 4 मिनिटासाठी आपण तेल गरम करून घेतलं. नंतर मग त्याच्यामध्ये शंकरपाळ्या सोडून घेतल्या. शंकरपाळ्या सोडून घेतल्यानंतर त्याच्यावरती ना झाऱ्याने थोडंसं तेल उडवायचं. त्याच्यामुळे शंकरपाळ्या तेलामध्ये वरती येतात. नंतर मग झाऱ्याने पलटून घेऊन ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. तळताना आपल्याला थोड्याशा अशा ब्राऊन कलरवरती तळायच्या आहेत. त्यामुळे शंकरपाळ्यांना आतून एकदम कुसकुशीत अशा तयार होतात. दिवाळी फराळामधली आपली ही खारी शंकरपाळी तयार